अहो श्रीजीने प्रेमाने दिलेला बुके आहे हा, असा टाकून ये. बर बसू का? बसा बसा. तुमचे शेटजी एका बाजूला बुके देतात आणि भेटायला गेले तर भेटे देत नाहीत. आत्ता देखील कौशिक साहेबांना बोलवलंय. मी सांगतो रोंगे साहेब, मगाशी मी होतो ना म्हणूनच मला बोलवलं नाही. खरंच आहे. नाही अगदी बरोबर आहे तुमचं. कसं आहे, एखाद्याची बिनपाण्याने करायची असेल तर ती त्याच्या ज्युनियर समोर करू नये असं तत्व आहे शेटजींचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की नाही नाही, तत्व शेटजींचं तत्व सांगितलं मी. कौशिक साहेबांच्या बाबतीत तसं काही होईल असं मला नाही म्हणायचं. अहो काही झालं तरी ते नावाजलेले आणि ज्येष्ठ संपादक आहेत. हा पण शेटजी नाराज आहेत मात्र. हा, ते कमलाच्या न्यूजचं आधी कळवलं नाही म्हणून. नाही ते तर आहेच. कारण एखाद्याच्या घरातनं दुसऱ्यावर गोळीबार करायचा असेल तर त्या माणसाला निदान कल्पना तरी आधी द्यायला हवी. अर्थात ते एकच कारण नाहीये. मग अहो काही कोऑर्डिनेशनच नाही. हा, इतर एडिशन्सना पण मटेरियल पुरवायला पाहिजे होतं. हो, शिवाय तुमच्यामध्ये आणि सर्क्युलेशनमध्ये कसलाच समन्वय नाही. संध्याकाळची विशेष आवृत्ती का नाही काढली? नाही पण रोंगे साहेब, सेल वाढलाय. किती किती? फक्त 12,298. फक्त. त्या सर्क्युलेशन मॅनेजरला बोलवून शेटजीने विचारलं सेल किती वाढायला हवा होता. म्हणाला 12 ते 15,000. ही यांची महत्वाकांक्षा. त्याला काढून टाकायचं पत्र टाईप केलंय. काय खुल्लरला? हो, तुमच्याकडे किती महत्वाची बातमी आहे हे तुम्हालाच माहित नाही. म्हणजे एडिटोरियल डिपार्टमेंटला पर्यायानं कौशिक साहेबांबद्दल बोलतोय मी. जुनाट पत्रकारिता. अहो नुसते अग्रलेख झाडायचे, मर मरून चांगल्या बातम्या मिळवायच्या. अरे पण त्याचं बाळणपण कसं करायचं, त्याला झबलं टोपरं कसं घालायचं, कसं सजवायचं, त्याचा काही पत्ताच नाही. अहो एक्सप्लोजिव्ह न्यूजचं रूपांतर खपात झालं नाही तर उपयोग काय? ती कमला काय रोज भेटणार आहे? अर्थात हा तुमचा प्रश्न नाही आहे. मी कौशिक साहेबांबद्दल सांगतोय. आता हे जे 12-15,000 वाचक आपल्याकडे आले त्यांना धरून ठेवण्यासाठी काही योजना आहे का आपल्याकडे? नाही. मग हे सगळं फुकट. शेठजी फार नाराज आहेत. अर्थात तुमचं काम अगदी परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट. काहीही नाव ठेवायला जागा नाही. नाही हे ठीक आहे, पण हे असं तुमच्या शेटजींना वाटतंय का? हो, त्यांचंच तर मत सांगतोय. बरं निघतो मी. नाही बसा ना, काहीतरी थंड मागवतो ना. नाही नको. मराठी म्हणून बोललो, इतरत्र कुठे बोलू नका. काय झालं? नाही काही नाही. हे कौशिक साहेब. अच्छा, कौशिक साहेबांचं सेशन उरकलं वाटतं. निघतो. सरिता, दिवसभरात कोणाचे फोन? हो, त्याच्यात लिहून ठेवलंय. हे पोलीस 2 हे काय प्रकरण आहे? मीच विचारणार होते तुम्हाला. पोलिसांचा 2 वेळा फोन येऊन गेला. आता काय झालंय? कालच्या प्रेस कॉन्फरन्स नंतरचं कवित्व. लक्षात नाही आलं. स्टुपिड. मी कमलाला लिलावात खरेदी करणं हे पोलिसांच्या लेखी गुन्हाचं आहे. हो, पण तो तुम्ही बिहारमध्ये केलात. नीतीबाग पोलिसांचा काय संबंध? बिहार पोलिसांच्या सूचनेनुसार दिल्लीचे पोलीस आलत आहेत, बाकी काय नाही. म्हणजे आता पोलीस तुम्हाला अटक करणार? ऑफिसमध्ये मला त्यांचा 2दा फोन येऊन गेला. त्यांना बहुतेक करून कमलाचा दाबा पाहिजे. कमला त्यांच्या हाती जाता कामा नये. नाही आम्ही देणार पण नाही. पण या अनाथाश्रमवाल्यांनी गोंधळ करून ठेवलाय. अनाथाश्रमवाले कोण?
हेच जिथं कमलाला जायचंय ते नारी निकेतन. त्यांच्याकडे म्हणे माणसं नाही आहेत, त्यामुळे ते कमलाचा ताबा घ्यायला तयार नाही. तुम्ही कमलाला अनाथाश्रमात ठेवणार आहात? ऑब्विसली. ती इथं काय करणार? हो, राहिली असती की कमळाबाईंच्या बरोबर, त्यांना घरकामात मदत केली असती. डोंट बी अ फूल. ती इथं राहू शकत नाही. का? ती जर इथं राहिली ना तर घरकामा करता किंवा इतर कुठल्या तरी कामासाठी मी तिला खरेदी केलं असं नाही का होत? माझ्या गुन्ह्याला पुष्टी मिळते त्यानं. पण म्हणजे कमाल आहे, तुम्हीच तर तिला म्हणाला होता की तू इथे राहू शकतेस म्हणून. मी तिला बरं वाटावं म्हणून बोललो. तुम्ही फसवलं तिला. यात फसवायचं काय? तिच्याशी तुम्ही जे बोललात त्या शब्दांना काहीच किंमत नाही. Come on, सरिता, काय किंमत असणार आहे? हा, कोण आहे ती? हे बघ सरिता, मी कमलाची केलेली खरेदी जशी खोटी ना, तशीच मी तिला जी काही आश्वासनं दिली ना ती पण खोटी. हा, तर मी तिला आश्वासन वगैरे काही म्हणणार नाही, पण तिने प्रेस कॉन्फरन्समध्ये नीट वागावं, बोलावं, एवढ्याकरता बोललो तुम्ही. हो, पण आपण जे बोलतो, ज्या प्रकारे बोलतो तरी आपण बांधले जात नाही का? मग काय, मी तिच्याशी बोललेल्या शब्दाखातर मी तिला घरात ठेवून घेऊ आणि मी तुरुंगात जाऊ? असं नव्हतं मला म्हणायचं. कमला माझ्या दृष्टीने नॉन एंटिटी आहे. आफ्टर द प्रेस कॉन्फरन्स शी डज नॉट एक्झिस्ट. ताई, माझं पलटणचं तिकीट काढाच. आता काय झालं कमळाबाई? ते तुम्ही घरात आणून ठेवलेलं सोम. कमला? तीच. ती मला विचारते, तुला विकत आणली का मजुरीवर ठेवली? एवढ्यावरच भागलं नाही, विचारते किती मजुरी देतात, काय काय काम करते. ही मला विचारणार? मी तिला म्हणलं, तुला का ग एवढ्या चौकशा? तर म्हणते कशी, नोकर माणसानं तोंड वर करून बोलू नये. मी नोकर माणूस, आणि ही कोण? ही इथं राहणार असली तर मी चालली पलटणला. काकासाहेब जाणार असतील तर त्यांच्या बरोबर, नसतील तर त्यांच्याशिवाय. बोला, आता बोला. अजूनही तिला इथं ठेवून घ्यायचंय? हो, भाबडी आहे कमळा. अति शहाणी आहे. घरात येऊन 2 दिवस नाही झाले तर कमळाबाईंवरती वर्चस्व गाजवायला लागली. हे बघ, माणूस गरीब असला म्हणजे तो भाबडा, सुस्वभावी, मूर्ख असतो असं नाही, तर तो अतिशहाणा, आगाऊ आणि कोपरानं खणणाराही असू शकतो. ती स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न करते. पडण्याच्या भीतीमुळे एखादी घोरपड जशी दगडाच्या कपारीत आपल्या नख्या रोवण्याचा प्रयत्न करते ना, तशी धडपड चालली आहे तिची. आणि समजा तिने शहाणपणा करायचा प्रयत्न केला तरी काय करणार आहे ती? आपण कुणीच कशासाठीही तिच्यावर अवलंबून नाही आहोत, आणि ती संपूर्णपणे आपल्यावर विसंबून आहे. ती प्याद आहे आणि आपण खेळणार आहे. हेलो, हाँ जी, इंस्पेक्टर माधव सिंह. जी, मैं मिसेस जाधव बोल रही हूँ. वो नहीं है, बाहर गए हैं. आप तो जानते हैं, कहीं रिपोर्टिंग के लिए गए होंगे. जी, वो आने के बाद बता दूंगी. जी, नमस्ते. आज रात्रीपर्यंत इथं पोलीस नाही आले म्हणजे मिळवली. तो नारी निकेतनचा मॅनेजर उद्या सकाळी येणार, त्यानंतर कमलाची ऍडमिशन होणार. त्यापेक्षा मी काम करू कसं रे, तर मी कमलाला जैनकडे ठेवतो. तू खरेदी केलेली वस्तू तुम्ही ठरवा. नाही, ठरवतो मीच, पण तू तुझ्या पद्धतीने तिला जरा समजून सांग. म्हणजे काय की मला गडबड, रडारड वगैरे काही नको आहे. स्पष्टपणे सांगणं जमेल ना तुला? काय जमेल. तुमच्याबरोबर राहून खोटं बोलणं जमू लागले, वागणंही जमेल हळूहळू. जितक्या लवकर जमेल तितकं चांगलं. अरे जयसिंग, त्या नीतीबाग पोलीस स्टेशनमधनं फोन आला होता. तो इन्स्पेक्टर माधव सिंग. झालंय, बोलणं झालंय. हा, तोच तो. कमलाला हलवायची वेळ झाली आहे. कमलाला इथं ठेवून घेणं म्हणजे मी तिला खरेदी केलं यावर शिक्कामोर्तब करण्यासारखं आहे. काकासाहेब, जरा तुमच्या पुतणीला समजावून सांगा. सरिता,
मला वाटतं मी निघावं आता फलटणकडे. निघताय काकासाहेब? हो अगं, काळ दवडण्यातही काही अर्थ नाही. शिवाय तुझी काकूही तिकडे वाट बघत असेल. तिला एकटं राहणं कठीण जातं आजकाल. लो बीपीचा त्रासही आहे तिला. अगं खरंच. थांबा ना काकासाहेब, तुमच्या कागदांचंही काम व्हायचंय अजून. मी जयसिंगशी बोलते ना. अगं त्याची काही घाई नाही आहे. सरिता, अगं मी तुझ्यामुळे नाही जात आहे आणि जयसिंगमुळे जात नाही आहे. खरंच माझं काम आहे. थोडं थांबा ना. त्यामुळं बरं वाटेल. ठीक आहे, थांबतो 2 दिवस. हं? आता जरा हसून दाखव बरं. कमान कमान. आणि मला झक्कपैकी चहा आणून दे बरं. जा जा. आणि विचार करू नकोस. विचार तेव्हाच करावा जेव्हा आपल्या हातात काही असतं. हॅलो. अरे यार, एक भानगड झाली. काय झालं? काही नाही, कमलाला आज अनाथाश्रमात ठेवायचं होतं ना. हां. नाही, पण तिथला मॅनेजर गेला रजेवर. अरे मग उद्या सोड. अरे नाही रे, पण पोलिसांनी तिचा आज ताबा घ्यायचं ठरवलं ना तर सगळी पंचायत होईल, अशी भानगड आहे. काय आहे, तिला जर पोलिसांनी घरनं उचललं ना तर मी तिला खरेदी केलं या आरोपाला पुष्टी मिळते. बरं बरं बरं. मग? हां, म्हणजे ती अनाथाश्रमात गेल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं तर मग काही हरकत नाही. उलट त्यांना माझी बाजू स्ट्रॉंग होईल. अच्छा अच्छा. तुझा तो एक मित्र आहे ना, म्हणजे मागे तू एकदा स्टोरी केली होती त्यावेळेला, ते DCP कोण, त्यांचं काय नाव? हां, जैन. त्यांना जरा सांग ना की त्यांना म्हणा फक्त आजचा दिवस थांबा, उद्या तिला ताब्यात घ्या. बरं ठीक आहे, मी संध्याकाळी गाठतो त्याला. हे संध्याकाळी नको, आत्ता सांग. आत्ता आत्ता हां हां, आत्ता जाऊन त्यांना सांग की फक्त आजचा एक दिवस थांबा, उद्या ताब्यात घ्या तिला. जय, मला एक सांग, पण तुला भीती नाही ना? माझा प्रश्न नाही रे, माझ्याकडे अटकपूर्व जामीन आहे. प्रश्न कमलाचा आहे. हां 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 हां, म्हणजे फक्त पोलिसांनी तुझ्या घरून तिला उचलायला नको. ओके. करेक्ट. हुशार. हा हुशार मित्रा. आता निघा, कामाला लागा. काय? लेकिन क्यों क्यों बीवी जी? क्योंकि मालिक ठीक समझते हैं. का? हमको यतीम खाने भेजना? हाँ, यतीम खाने तो वो जाते हैं जिनका कोई नहीं होता, लेकिन हमको तो मालिक है, आप हो. फिर बीवी जी, हमसे का भूल हो गई? कुछ नहीं. तो फिर कमलाबाई ने मालिक को हमारे खिलाफ कुछ कहा होगा. हाँ, नहीं कमला, हमने उनको नौकरानी कहा तो गुस्से से लाल पीला हो रही थी. अब नौकरानी तो है वो. सच्ची कमलाबाई ने कहा होगा. नहीं नहीं, उनके कहने पर मालिक ने कुछ नहीं किया. तो फिर क्या है? इंसान को खरीदना जुर्म होता है कमला. अगर तुम्हें यहाँ रखा तो मालिक को सजा होगी. कैसा जुर्म बीवी जी? जो काम हर कोई खुले आम करता है वो गुनाह कैसे हुई? बीवी ना खरीदा तो घर संसार नहीं ना चलेगा. नहीं, कमलाबाई ने जरूर कुछ कहा होगा. एक तो मालिक का हम पे इतना पैसा लूटा, ना हम बाल बच्चे जने, ना घर संसार संभाला, सब ही घाटा. देवी जी, कहीं मालिक हमें बेच तो नहीं रहे हैं ना यतीम खाने? झाड़ू मारने या किसी का बिस्तर गर्म करने
बीवी जी हम ऐसे वैसे नहीं हैं। मैं जानती हूँ कमला, तुम्हें सिर्फ वहां रहना होगा। तुम्हारा सारा खर्चा पानी मालिक करेंगे। लेकिन तभी तो मालिक कह रहे थे कि कमला यहीं रहो। हमसे पूछ रहे थे कि अच्छा लग रहा है यहाँ, खाना खाओ, बैठो। हम ही तो बोले कि मालिक कोई काम दिला दो, ऐसे बैठे बैठे क्या करेंगे हम। ये बड़े लोगों की बड़ी बातें हैं कमला, हमारी समझ से बाहर है। ये बहुत बड़ा दांव लगाया है इन्होंने। खेल में तुम्हारी जरूरत थी, तुम्हें दांव पे लगा दिया। खेल खत्म हो गया, निकाल दिया। तो फिर हम कौड़ियों की तरह हैं। हाँ कमला, हम सभी कौड़िया ही तो हैं। पर बीबी जी आप तो हमारे साथ हो ना। आपको तो हमरा यहाँ रहना नहीं अखरेगा ना। नहीं, तो आप ही कहो ना मालिक से कि हमें निभा ले, बीवी की तरह नहीं तो नौकरानी की तरह ही सही। मैंने बहुत कहा कमला। बीबी जी आप तो पढ़ी लिखी हो ना, मालिक आपका कहा नहीं ना टालेंगे। नहीं मानते। अब मेरी समझ में ये बात आ गई है कमला कि जब सोच विचार करने का वक्त आता है या फिर किसी चीज पर अमल करने का वक्त आता है, तब औरत सिर्फ औरत होती है। उनमें पढ़ी लिखी औरत या गंवार औरत, ऐसा कोई अंतर नहीं होता। हम सब एक जैसे ही हैं। तुम यतीम खाने जा रही हो, मुझे तो अब ये घर यतीम खाना लग रहा है। कितने बजे आएंगे मैनेजर साहब? हाँ, दोपहर में? अरे हाँ, लेकिन दोपहर में कोई टाइम होता है कि नहीं? 1, 2, 3, 4, 5 कितने बजे? हाँ पूछो। सरिता, हैं? गाड़ी 1 बजे पहुंचती है। अच्छा, यानी 2 बजे के बाद कभी भी? हाँ करने दो, उसके बाद आराम करने दो। कहो तो पंखा झरने चले आते हैं हम। हाँ, 4 बजे दफ्तर पहुंचेंगे। उनसे कहना 4 बजे डेली टाइम्स वाले लड़की को लेकर आ रहे हैं, नहीं तो नारी निकेतन पर स्टोरी करा डालूंगा। साले। कमलाला शक्यतो घराच्या मागच्या बाजूला ठेवा. पोलीस आले तर ऑफिसला कळवा. शक्यतो तिला त्यांच्या हाती पडून देऊ नका. आंध्र प्रदेश के आदिलाबाद शहर में आज सवेरे पुलिस फायरिंग में 8 आदिवासी मारे गए और 40 आदिवासी घायल हुए। एक आदिवासी युवक की पुलिस स्टेशन में ही मृत्यु के बाद आदिवासियों के एक हथियारबंद झुंड ने पुलिस स्टेशन पर हमला किया, जिसमें 3 पुलिसकर्मी गंभीर रूप से घायल हुए। उसके बाद अपने बचाव में पुलिस ने ये फायरिंग की। आदिवासियों का पूरा इलाका एकता इस खिस्सी संगठन से प्रभावित है। इस संगठन पर नक्सलवाद को बढ़ावा देने का इल्जाम लगाया जाता है। फ्रॉड है सब। पुलिस एट्रॉसिटी को छिपाने की साजिश है। क्रिस्ती संगठन और कहते हैं नक्सलवाद को बढ़ावा देते हैं। एक्सक्यूज मी, पण यात चूक काय आहे? अरे गुप्ते, चूक काय काय विचारतो? मला एक सांग, नक्षलवाद्यांची उद्दिष्ट काय? ख्रिस्ती मिशनऱ्यांची ध्येय काय? काही कशाला काय संबंध आहे? उगाच आपलं उठायचं आणखीन मारुतीची शेपूट गणपतीला लावायची. ओके, पण मिशनऱ्यांनी जर सशस्त्र संघटन उभं केलं असेल तर? अरे पण म्हणजे काय, प्रत्येक सशस्त्र संगठनवाले हे नक्षलवादी असतात का? सर आजकल क्या हुआ है, आजकल एक ट्रेंड आया है कि किसी को बदनाम करना है तो उसे नक्सलवादी कहलाओ.